जिमी जंप पर बाणव सुवंप पर रावण सदंप पर रघुकुल राजन पौन पारी बाह पर संपुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराजन. काय सांगाल की नाही कुठे रेडी आजवरचं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. लई भारी वाटायलंय मला, लईच भारी वाटतंय. जाती धर्माच्या लोकांना संघ घेऊन महाराजांनी स्वराज्याचं सपाल बघितलं आणि ते सत्यात उतरवलं. महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या प्रत्येक कारागीला, शेतकऱ्याला, गोरगरिबाला बळ दिलं. लई म्हणजे लई भारी वाटतं. महाराज म्हणजे माझं सर्वस्व आहे. त्यांच्याकडनंच मी सगळं शिकत आलो. त्यांच्यामुळे जगायचं कसं हे शिकलो. आमचे आबा मला त्यांच्या लई गोष्टी सांगतात. त्याच्यामुळं तेच माझं देव आहे. आणि आज खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्या बर्थडेला एवढं भारी सरप्राईज मिळालंच नसतं. हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळालं मला. सगळं शक्य झालं तारिणीताई, ऋषी सर, निंगियाना बंड्यामुळे. त्याच मी बोलवतो. या. नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी झी मराठीच्या आपल्या पेजवर पाहिलंच असेल की सगळेजण खूप एक्सायटेड आहेत 12 डिसेंबरसाठी. कारण 12 डिसेंबरला आपल्या लाडक्या सुपरस्टार कमळीचा वाढदिवस आहे. मग तिच्यासाठी काय स्पेशल करता येईल हे सगळं आम्ही जरा ठरवाठरवी आमची चालू होती. आम्ही प्लॅनिंग करत होतो या सगळ्यासाठी. कारण कमळी आता तिच्या आईपासून किंवा तिच्या फॅमिलीपासून लांब इकडे शिक्षणासाठी आली. मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं. तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला हिलाच एक छान सरप्राईज आपण देऊया. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय. तर तुम्ही सगळेजण सुद्धा 12 डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कमळीचा वाढदिवस. 12 डिसेंबरला माझी सगळ्यात आवडती स्टुडंट कमळीचा बर्थडे आहे. त्यासाठी तिला एक छोटंसं सरप्राईज माझ्याकडनं, तारिणीकडनं, निंगी आणि बंड्याकडनं हे तिला आम्ही दिलेलं आहे. सो आय होप कमळी तुला हे सरप्राईज खूप आवडलं असेल. लई आवडलं. माझी लाडकी मैत्रीण कमळी, हिचा बर्थडे आहे 12 डिसेंबरला. तर आम्ही तिला लई भारी सरप्राईज दिला असं आम्हाला वाटतंय. तुला वाटतंय ना कमळी? मग तर आम्हाला लई भारी वाटतंय कमळीला हे सरप्राईज देऊन. तर तुम्ही बी 12 डिसेंबरला कमळीला शुभेच्छा द्या आणि कमळी सिरियल नक्की बघा. आमची बहीण कमळी म्हणजे कोल्हापूरच्या वाघिणीचा वाढदिवस साजरा झाला असं म्हणायला लागेल. बरोबर ना? खरंय. कमळीला माझ्याकडून वाढदिवसाच्या लय 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 शुभेच्छा. आई तुळजाभवानी तिच्या पत्रात प्रचंड यश देऊ. धन्यवाद. म्हणजे इथं पाय ठेवलं इतकं प्रसन्न वाटलं की नाही. माझ्या डोळ्यावर पट्टी होती तरी मी मला एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं. खूप भारी वाटतंय. म्हणजे असं मंदिर बघितलेलंच नाही. आणि
सुंदर मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळे ही खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही जर इथे आला नसाल तर प्लीज या आणि महाराजांचं एक देखील रूप आपल्याला बघायला इथे मिळतं आणि खूप सुंदर परिसर आहे. एकदम हवेशीर वातावरण आहे सगळीकडे आणि खूप माहिती आहे तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे दिलेली आहे. तर तुम्ही नक्की या. आणि हो, 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे तर तुम्ही नक्की या. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. इंद्रजीवी जंप पर बाणव सुवंप पर रावण सदंप पर रघुकुल राजन